हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप आमदारांना आता अजित पवार नकोसे। दादा गटाची मतं भाजपला मिळाली नसल्याचा आरोप। माढा, सोलापूर, दिंडोरीमध्ये फटका बसल्याचं काही आमदारांचं मत। सूत्रांची माहिती। लोकसभेतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सोबत राहिले, मात्र कार्यकर्ता नाही। पुण्यातील बैठकीमध्ये भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं मत। सूत्रांची माहिती। भाजपचा 400 पारचा नारा आणि काही भाजप लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्याचा लोकसभेमध्ये फटका। रुपाली पाटलांचा वक्तव्य। माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीनं युती धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाची देखील मागणी। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये 1.5 तास तर शिंदे आणि फडणवीसांमध्ये 2 तास खलबतं। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा। विस्तार याच आठवड्यात होणार। सूत्रांची माहिती। भाजपच्या कोर कमिटीची आज संध्याकाळी बैठक। लोकसभा निवडणुकीतील कमी झालेल्या जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता। राज्यातील 6 मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राजधानी दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक। फडणवीसांच्या राजीनाम्यावर देखील काय निर्णय होणार याकडे लक्ष। देवेंद्र फडणवीसांना आम्ही विनंती केली, ते राजीनामा देणार नाहीत, सरकारमध्येच राहतील। चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास। बॅलेट पेपरच्या मतांनी वाचवलं, सिस्टीम हॅक केलं असतं तर मतांमध्ये हजारोंचा फरक असता। मी कायदेशीर शपथ घेणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर रवींद्र वायकर यांचं संजय राऊतांना उत्तर। रवींद्र वायकर निवडणूक हारले म्हणून त्यांनी विजय चोरला। वायकर लोकसभेमध्ये जाणार नाहीत, सगळा बोगस कारभार। संजय राऊतांची टीका। सांगलीमध्ये आटपाडी आणि मिरज विधानसभेची जागा आमचीच, इतर जागांवर चर्चा करा। चंद्रहार पाटलांचा सांगलीतील 2 जागांवर दावा। नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघामध्ये आजी माजी पालकमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार तर शिवसेनेकडून किशोर दराडे मैदानात। अकोल्यामध्ये कार्यकर्त्यानं नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल। पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये, अमोल मिटकरींची टीका। निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल, पंकजा मुंडेंचं लातूरमध्ये वक्तव्य। अमित शहांच्या स्टॉक मार्केट संदर्भातील वक्तव्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। इंडिया आघाडी आता सेबीकडे तक्रार करणार। ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला जाणार नाही, सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा। लक्ष्मण हाकेंची मागणी। मणिपूरमधील वांशिक मतभेद संपवण्यासाठी मैतेई आणि कुकी समुदायांसोबत लवकरच चर्चा करणार। अमित शहांची माहिती। मोहन भागवतांनी फटकारल्यानंतर सरकारला जाग आल्याची चर्चा। रेल्वेच्या नवीन सिग्नलिंग सिस्टीममध्ये बदल करण्यास संमती। आजपासून मध्य रेल्वे वेळेवर धावणार। पोलीस भरतीसाठी रस्सीखेच। 1219 पदांसाठी 1,81,000 अर्ज। उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू होणार। भरती पुढे ढकलण्याची निलेश लंके यांची मागणी। शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 58 वरून 55 करा। स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि स्टुडंट राईट असोसिएशनची मागणी। नागपुरात मुसळधार पावसामुळे निर्माणाधीन इमारतीचा पाया खचला। पार्किंगसाठी उभी असलेली कार 40 फूट खाली कोसळली। नाशिकमध्ये जोरदार पाऊस। म्हसरूळ परिसरातील रस्त्यांवर 1.5 फुटांपर्यंत पाणी, तर धाराशिवमध्ये मुसळधार पावसानंतर सारोळामध्ये नाले तुडुंब। पुढील 24 तासामध्ये मुंबई आणि उपनगरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये रस्त्याची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्यानं नागरिक संतप्त। जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई करावी, नागरिकांची मागणी। नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण। 10 सप्टेंबरपासून नाशिक ते बेंगळुरू थेट विमान सेवा सुरू होणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक। माणगावमध्ये शक्तीपीठ अधिसूचनेची होळी। आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।